मराठा आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात बैठक सुरू आहे। जस्टिस संदीप शिंदे यांचा दुसरा आणि तिसरा अहवाल सरकारने स्वीकारल्यानंतर सह्याद्रीवरती बैठकीला सुरुवात झाली आहे। बैठकीला शंभूराज देसाई, चंद्रकांत पाटील आणि इतर महत्त्वाचे सरकारी अधिकारी यांची हजेरी असल्याची माहिती मिळते। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मराठा आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात बैठक सुरू आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कपिल राऊत हे फोन लाईन वरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कपिल, मराठा आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात बैठक सुरू आहे, काय अधिक माहिती मिळते? नक्कीच मराठा आरक्षणाबाबत सरकार आता खूप अग्रेसिव्ह झाले असं दिसतं आहे। आज मराठा आरक्षण संदर्भातली उपसमितीची बैठक सुरू आहे। शंभूराज देसाई असतील, चंद्रकांत पाटील असतील आणि संबंधित अधिकारी ह्या बैठकीला उपस्थित आहेत। सह्याद्री अतिथीगृह इथे बैठक सुरू आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुसरा आणि तिसरा जस्टिस संदीप शिंदे यांचा अहवाल सरकारने स्वीकारला आहे आणि त्या अहवालावरती ही महत्त्वाची बैठक असणार आहे। त्यामुळे खूप काही या बैठकीतून निघू शकतं आणि एक मोठा दिलासा मराठा आरक्षणाबद्दल मिळू शकतो असं समोर येत आहे। त्यामुळे ही बैठक खूप महत्त्वाची समजली जाते। जो अहवाल स्वीकारलेला आहे सरकारने त्याच्यावर ही चर्चा होणार आहे। त्याच्या सर्व मुद्दे यावरती सविस्तर चर्चा होणार आहे। नक्कीच, धन्यवाद कपिल, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर आपण पाहतोय जस्टिस संदीप शिंदे यांचा दुसरा आणि तिसरा अहवाल सरकारने स्वीकारल्यानंतर सह्याद्रीवरती सुरू असलेली ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते।